कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यामध्ये 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल लागणार। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिताही लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरती राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलंय, तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरेंची ट्विट करत प्रतिक्रिया। 10 दिवस निवडणुका उशिरा घेतल्या असता तर काय बिघडलं असतं, संजय गायकवाड यांचा सवाल। तर एकट्या बुलढाण्यामध्ये हजारो मतदारांची नावं दुबार, लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार आहेत का, असाही केलाय सवाल उपस्थित। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं बाहुलं झालंय का, आमचं आंदोलन आयोगाविरोधात, मात्र उत्तर भाजप देतंय याचं आश्चर्य आहे। जयंत पाटील यांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। निवडणूक आहे की कटकारस्थान, बच्चू कडूंचा सवाल। भाजप निवडणुकांमध्ये खेळी करू शकतं, बिहार आघाडीला आणि मुंबई मालिका ही भाजपला अशी खेळी असू शकते, बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांचा निवडणूक आयोगावरती दबाव, रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं, रोहित पवारांकडून खंत व्यक्त। याच मतदार याद्यांवरून रोहित पवार निवडून आलेत, निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावरती निशाणा साधताय, पराभूत मानसिकतेतून बोलताय, बावनकुळेंची टीका। राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान मतचोरी आहे की व्होट जिहाद, दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा मवियासह मनसेला सवाल। निवडणूक आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसतंय, सरकारचा निवडणूक आयोगावरती दबाव। आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मनसे मवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा, शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला पत्र, 4 पानांचं पत्र असल्याची माहिती। मतदार याद्यांसंदर्भात कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद, बाळा नांदगावकर यांचा टोला। तर शेलारांवरती कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। निवडणुका जाहीर केल्या मात्र आक्षेप अजूनही बाकी, आयोग दुबार मतदारांवरती का बोलत नाही, एकनाथ खडसेंचा सवाल। तर रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा याद्यांमध्ये घोळ होता का, गिरीश महाजनांचा खडसेंना सवाल। हुकुमशाही पद्धतीने निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक, जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव, शशिकांत शिंदेंचा टोला। संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता, नावापुढे डबल स्टार मार्क असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयुक्तांची माहिती। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024, माहीमच्या रुपिका सिंग हायकोर्टात याचिकेवरती सुनावणी, तर आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। मतदार याद्यांविरोधातील 4ही याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनासंदर्भातच्या याचिकांवरती गुरुवारी सुनावणी होणार, एकूण 42 याचिका दाखल। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ, उत्तर भारतीय विकास सेनेच्या पक्षाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारला, मोठा गोंधळ। राजेश त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं प्रश्न विचारला आणि त्यानंतर मोठा गोंधळ, राजेश त्रिपाठी या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। महायुतीची 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार, निवडणुका महायुती की स्वबळावरती लढायच्या यासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित, सुनील तटकरे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई बैठकीला उपस्थित होते। तटकरेंनी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांसोबत फोनवरून संवाद साधला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात लक्ष घाला, अजित पवारांकडून नाशिकच्या बैठकीमध्ये कोकाटे, झिरवाळ यांना सूचना। नाशिक पालिकेमध्ये सेनेसोबत तर कोल्हापूर पालिका निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, कार्यकर्त्यांचा सूर। बारामती नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत। बारामती नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण, तर पक्षातील नाराजी टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांचे नाव पुढे करण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावरती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। उद्धव ठाकरेंचा आजपासून 8 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा दौरा, दगा बाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार, नुकसान भरपाई मिळाली की नाही या संदर्भात माहिती घेणार।
ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीला फरक पडणार नाही, निवडणुकांमध्ये कोणताही परिणाम होणार नाही, महायुतीच जिंकेल, गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा महापौर करा असं अपील केलं तर आऊट आम्हीच करणार, मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. ट्रम्प यांच्यानंतर रोहित पवार यांनी मेलोनींचं मतदार कार्ड बनवलं. रोहित पवार यांनी मराठी मेलोनी असं फेक वोटिंग कार्ड बनवलं. फेक वेबसाईट्सवरून असे फेक वोटिंग कार्ड बनले जातात, रोहित पवारांची माहिती. पंतप्रधान मोदी आज विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला भेटणार. आज संध्याकाळी 5 वाजता भेट होण्याची शक्यता. दिल्ली विमानतळावरती भारतीय महिला संघाचं जोरदार स्वागत. भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी ढोल ताशाचं वादन. जेमिमा रॉड्रिग्जसह खेळाडूंनी ताल धरत वादकांसह उत्साह वाढवला. आयसीसीकडून पाकिस्तानच्या हॅरिस रॉफवरती 2 सामन्यांची बंदी. आयसीसीची मोठी कारवाई. विमान पाडण्याची ऍक्शन. हॅरिस रॉफला अंगलट आली. 14 सप्टेंबरला रॉफने भारतीय प्रेक्षकांना डिवचण्याचा केला होता प्रयत्न. राज्यातील प्रकल्पावरून मुख्यमंत्री फडणवीस संतापले. राज्यातील प्रकल्पांना 5 वर्षांचा वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा. वॉर रूम बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 7 तारखेला बिहार दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेंच्या बिहारमध्ये प्रचार सभा. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बिहार निवडणुकांमध्ये शिंदेंना प्रचाराची जबाबदारी दिल्याची माहिती. विधानसभा में धो डाला, अब पालिका इलेक्शन में फिर पडेगा पाला. एकनाथ शिंदेंकडून शायरी करत विरोधकांवर टीका. पालिका निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार, शिंदेंकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नीलम गोऱ्हेंकडून कौतुक. गोऱ्हेंनी लिहिलेल्या 10 दिशा पुस्तकाचं प्रकाशन. एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावावरती पुस्तक होईल. 33 देशांनी एकनाथ शिंदेंच्या उठावाची दखल घेतली. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर नीलमताईंनी शिंदेंना कार्यक्रमाला वेळेत आणलं. शिंदे दुपारी 4च्या कार्यक्रमाला पहाटे पोहोचतात. चंद्रकांत पाटलांचा शिंदेंना टोला. संपदा मुंडे प्रकरणावरून 2 निंबाळकर भिडले. रामराजे सर्व प्रकरणातले मास्टर माइंड असल्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा आरोप. तर ज्या हॉटेलमध्ये संपदा मुंडेंची हत्या झाली त्याचा मास्टर माइंड मीच होतो का, असा सवाल रामराजेंनी उपस्थित केलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आव्हान मी स्वीकारतो. मेहबूब शेख यांचं ट्विट. पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांवरती सविस्तर बोलणार, मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये माजी खासदारांना क्लीन चिट कशी, नाना पटोलेंचा सवाल. लोकांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री क्लीन चिट देतात, नाना पटोलेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. निवडणुका घेणं किंवा पुढे ढकलणं यासारखे अधिकार निवडणूक आयोगाला. निवडणुकांबाबत विरोधक राजकारण करू पाहतायत, आमदार गोपीचंद पडळकरांची मवियावर टीका. पुणे जिल्ह्यात 17,000 दुबार मतदार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदार यादीमध्ये दुबार नाव. तर दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. बिबट्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी केंद्र सरकारकडून घेणार. राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याचा शार्पशूटरकडून खात्मा. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या ऑर्डर नंतर नरभक्षक बिबट्याचा खात्मा. पुणे जिल्ह्यातील बिबटे वनदारात हलवले जाणार. राज्याच्या सचिवांची केंद्राच्या वन विभागाच्या सचिवांसोबत चर्चा. पुणे जिल्ह्यातील बिबटे रेस्क्यू करण्याच्या हालचाली. पुणे नाशिक महामार्गावरील रास्तारोको आंदोलन. 7 तासाहून अधिक काळ बिबट्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचं सुरू होतं आंदोलन. महामार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत. पुणे शहरात 3 दिवसात दुसरा खून. पुण्यनगरीची परिस्थिती बिघडली तर पुन्हा पूर्ववत व्हायला पिढ्या जातील. पुणे शहरातील क्राईमवर रवींद्र धंगेकरांची फेसबुक पोस्ट. गुन्हेगारी विरोधात मोहीम सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा रामटेकडी परिसरातील जनतेसोबत संवाद. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जनतेसोबत संवाद. रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकतात, केसरकर यांच्याकडून स्पष्ट. बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची मागणी. उच्च न्यायालयाच्या निवृत्ती न्यायमूर्तींच्या माध्यमातून समिती स्थापन. फडणवीसांकडून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची फसवणूक. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोलीस भरतीत ओबीसीसाठी एकही जागा नाही. पोलीस भरतीवरून नाना पटोलेंचा दावा. संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आरोप खोटा. अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांचा खुलासा. जगतापांवरती झालेला आरोप राजकीय द्वेषातून. मुथा यांची प्रतिक्रिया. तर जगताप यांनी जैन मंदिराची जागा बळकावल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेनं केला होता.
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर. शस्त्रविक्री प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी अटक केली होती. पापला गुरुजर टोळीशी संबंध असल्याचा ठपका. नायक चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे राज्य एक दिवस माझ्या ताब्यात द्या, उत्तम जानकरांचं वक्तव्य. तर राज्य काय वडापावचा स्टॉल आहे का, एका दिवसात हातात द्यायला, नितेश राणेंची टीका. घरच्या महिलांना न्याय देऊ शकत नाही, इतरांना काय देणार, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. महिलांना न्याय मिळत नाही, त्यामुळे घरातील एक मंत्रीपद काढून टाकल्याचंही वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कराड शहरासाठी भरघोस निधी. राजेंद्रसिंह यादव यांची माहिती. आचारसंहिता लागण्यापूर्वी 3,55,00,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन. प्रकाश सुर्वे भाजपवाल्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. सुर्वेंनी हिंदी मराठीत लुडबुड करू नये. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा प्रकाश सुर्वेंवर निशाणा. रामराजे निंबाळकर फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना चेअरमन होऊ शकतात, तर मी नगराध्यक्ष का नाही, रामराजे निंबाळकरांचं मिश्किल वक्तव्य. पक्ष सोडावा लागला तरी चालेल, पण भाजपसोबत जाणार नाही, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. सध्या मी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत, निंबाळकरांचं वक्तव्य. माझ्याबद्दल खालच्या शब्दात गेल्या काही महिने टीका सुरू. माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्यावरती होणाऱ्या टीकेला गांभीर्यानं घेत नाही. नाव न घेता सुनील तटकरेंची भरत गोगावलेंवर टीका. अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकतरी मतदान केल्याचं दाखवलं तर राजीनामा देईन, महेंद्र थोरवेंचं खुलं आव्हान. तर तटकरे कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहणार, थोरवेंची तटकरेंवर टीका. हिंगोली नगर परिषदेवरती शिंदेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य. इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर. अधिसूचना निघाली. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे बावनकुळेंनी मानले आभार. पंकज उमासर मारहाण प्रकरणी मनसेकडून महाड बंदचा इशारा. घटनेला 8 दिवस होऊनही आरोपीला अद्यापही अटक नाही. शनिवारपर्यंत आरोपींना अटक न केल्यास सोमवारी महाड बंद करणार. मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा. धुळे महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे यांची बदली. आयुक्तांची बदली झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेने पालिकेच्या गेटवर फटाके फोडले. नागरी समस्या सोडवण्यात आयुक्त असमर्थ असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची. कौशल्य विकासासाठी कार्यक्रम तयार करावा. 8 दिवसात उपक्रमांचा आराखडा तयार करा. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या सूचना. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपची आढावा बैठक. भाजपनं स्वबळावरती लढवण्याची कार्यकर्त्यांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. पत्नीच्या वक्तव्यानंतर अभिनेता गोविंदाने माफी मागितली. पत्नी सुनीता आहुजा यांच्याकडून कुटुंबियांच्या पुजाऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी. पंडित मुकेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबियांची गोविंदाने माफी मागितली. मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयामध्ये RRR वाचनालयाचं उद्घाटन. प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धी आणि कौशल्यासाठी वाचनालयाची उभारणी. नायगाव ते घोडबंदर या जलमार्गावरती रोरो सेवा सुरू होणार. आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश. माथेरानची फुलराणी पुन्हा एकदा धावणार. गुरुवारपासून फुलराणी पर्यटकांच्या सेवेत येणार. नेरळ माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा 6 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार. गुरु नानक जयंतीनिमित्त धुळ्यामध्ये गुरुद्वारांवरती आकर्षक अशी रोषणाई. गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. भिवंडी भाजी मार्केटमध्ये रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानंतर कारवाई. रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कारवाईचा मोठा निर्णय. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट. सत्याच्या मोर्चात आंदोलकांच्या साखळ्यांवरती चोरांचा डल्ला. साखळी चोरतानाचा व्हिडिओ आंदोलकाच्या कॅमेऱ्यात कैद. नवी मुंबईमध्ये सायबर गुन्ह्यातील एका संघटित टोळीचा पर्दाफाश. 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचा आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक. पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील 118 बँक खाती गोठवली. छत्तीसगडमधील बिलासपूर स्टेशनजवळ भीषण अपघात. तर रेल्वे दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. पॅसेंजरचा डब्बा मालगाडीला धडकल्यानं भीषण अपघात झाल्याची माहिती. नवी मुंबईत ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यावरून पनवेलच्या दिशेने जात असताना भीषण अपघात. सोलापूरच्या कोळेगावमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानीची पाहणी. सीना नदीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद.
ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाटकावरून पुन्हा एकदा वाद. पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. सावरकर लिखित संन्यास्त खड्ड ज्ञान नाटकाच्या प्रयोगाला विरोध. सोलापूरच्या करमाळ्यातील अर्धवट पुलावरती चढून धनगर समाजातील युवकांचं आंदोलन. आरक्षणाच्या मागणीवरून युवक चांगलंच आक्रमक. पालकमंत्री जयकुमार गोरेंसोबत फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन अखेर स्थगित. गोरेंकडून मुख्यमंत्र्यांसह बैठक घेण्याचं आश्वासन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीसगावमध्ये आमरण उपोषण. सतीश राठोड नावाच्या तरुणाचं अन्नत्याग उपोषण. यवतमाळमध्ये सेंट्रल मार निवासी डॉक्टरांच्या संघटनेचं कामबंद आंदोलन. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. शहरातून रॅली काढत निषेध व्यक्त. भंडारामध्ये खासदार प्रशांत पडळेंच्या विरोधामध्ये भाजपचे निदर्शनं. पडळेंनी फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक. प्रशांत पडळेंविरोधात निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी. धुळ्यात सकल सिंधी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. जोहर पार्टीचे अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. नाळवंडी ते बीड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती बैलगाडी मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्या सोडून ठिय्या आंदोलन. यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेनं केलेल्या करवाढी विरोधात मनसे चांगलीच आक्रमक. मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराचा मनसेचा आरोप. मनसेकडून नगर परिषदेच्या कर पावत्यांची होळी. सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. खड्ड्यांवरून स्थानिक आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांवरती वैभव नाईकांची टीका. नाशिक जिल्ह्यातील येवला आणि चांदवड तालुका दुष्काळमुक्त होणार. मंत्री भुजबळांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागामध्ये जलक्रांती. येवला चांदवडमधील 100हून अधिक लहान मोठे बंधारे पाण्याने भरले. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. योग्य भाव मिळत नसल्यानं केळी जनावरांपुढे टाकण्याची वेळ. कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. जळगावच्या पाचोरामधील तहसीलदारांच्या दालनामध्ये काँग्रेसचं आंदोलन. शेतकऱ्यांना उकाळीचे अनुदान न मिळाल्याचा काँग्रेसचा आरोप. आंदोलनामध्ये शेतकरी बांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कपाशीचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिक जिल्ह्यात सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना मोठा फटका. नैराश्यपोटी द्राक्ष बागा तोडून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ. चंद्रपुरात अवकाळी पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट. सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान. भात उत्पादक शेतकरी चिंतेत. राहिलेलं भात पीक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. 7 तारखेपर्यंत ऊसतोडणी सुरू न केल्यास मजूरही संपावर जाणार. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेचा इशारा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची 1000 क्विंटल तर कांद्याची 1200 क्विंटल आवक. मात्र शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी नाराज. काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं शेतमालाची बाजार समितीमध्ये आवक झालीच नव्हती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून